हाय, आय एम विजय सर. वेलकम टू माय चॅनल गणिताचा बादशाह. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्सरसाइज 4.2 ह्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करायची. आता 4.2 ह्या एक्सरसाइजमध्ये म्हणजे ही एक्सरसाइज येण्यासाठी आधीच्या आपण ज्या 7 प्रॉपर्टी बघितल्या प्रिवियस म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये, तर तो व्हिडिओ आधी कंपल्सरी बघा, कारण तो व्हिडिओ जर बघितला तरच तुम्हाला ही एक्सरसाइज कशा सॉल्व करायलो, हे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायलो हे लिंक लागेल. आधीचा व्हिडिओ नाही बघितला तर लिंक लागणार नाही, कारण त्याच्यावर डिपेंड आहे ही एक्सरसाइज. तर त्या 7 प्रॉपर्टीज आपल्याला अप्लाय करून हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. आता क्वेश्चन फर्स्टमध्ये काय विचारले बघा. विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट. म्हणजे याचं एक्सपांड न करता ह्याला सॉल्व करायचं आहे. मग एक्सपांड न करता सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं, तर आपण शिकलेल्या प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीचा यूज करून ह्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे त्या प्रॉपर्टीचा यूज केल्यामुळे हे आन्सर काढणं सोपं होतं, शॉर्टकट अप्लाय होतो त्या प्रॉपर्टीजमुळं. तर बघा मग सोल्युशन. दिलेला डिटर्मिनंट ॲज इट इज घेऊ आपण. लेट डी इज इक्वल टू 1a b plus c, 1b c plus a, 1c a plus b. आता ह्याला सॉल्व करण्यासाठी जनरली आपण एक्सपांड कसं करायचो, प्लस मायनस प्लस घ्यायचो, मग त्याला एक्सपांड करून सॉल्व करून आन्सर काढायचो. पण तसं न करता आपल्याला प्रॉपर्टीचा यूज करून काढायचं आहे. आता नेमका काय करणार प्रॉपर्टीचा यूज, तर मी काय करतो, 2 कॉलम किंवा 2 रो इक्वल आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे 2 कॉलम किंवा 2 रो इक्वल आले की डायरेक्ट त्या डिटर्मिनंटचा आन्सर 0 असते. हे आपण एका प्रॉपर्टीमध्ये शिकलो. मग बघूया आपण. मी काय करतोय, कॉलम 3 मध्ये चेंज करतो. हे उभे कॉलम असतात, हे पहा C1 C2 C3 उभे कॉलम, आडवे रो असतात R1 R2 R3. तर मी कॉलममध्ये बदल करतो. कॉलम 3 मध्ये बघा, कॉलम 3 चेंज, काय बदल करतो, तर कॉलम 2 प्लस कॉलम 3 हा बदल करतो. मग बघा परत लिहितो ह्याला. आता डी इज इक्वल टू 1 1 1 ए बी सी. कॉलम 3 मध्ये बदल होणार आहे. कॉलम 3 मध्ये काय बदल होणार आहे, कॉलम 2 प्लस कॉलम 3, म्हणजे कॉलम 2 आणि कॉलम 3 ची ॲडिशन करायची आणि कॉलम 3 मध्ये लिहायची. मग हे पहा, हे कॉलम 2 हे कॉलम 3 ह्यांची ॲडिशन करायची. मग ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी. इथं पण ए प्लस बी प्लस सी क्रमाने लिहितो, ए प्लस बी प्लस सी. इथं पण ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी. काय केलं मी, कॉलम 2 आणि कॉलम 3 ची ॲडिशन केली. ॲडिशन केल्यानंतर कॉलम 3 असा भेटला. इज इक्वल टू, हां एक करू आपण आता, कॉमन काढूया. आता ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी कॉमन 3 मधनं कॉमन काढतो मी. ए प्लस बी प्लस सी हा कॉलम 3 मधनं कॉमन काढला मी. 1 1 1 कॉलम 1 ॲज इट इज, कॉलम 2 ॲज इट इज, ए बी सी. आता ह्यातलं ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी कॉमन काढल्यावर इथं काय राहिलं, मग 1 1 1 राहिलं. इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. आता बघा, जर तुम्ही डिटर्मिनंटचं ऑब्झर्वेशन केलं तर काय दिसते तुम्हाला, 2 कॉलम आयडेंटिकल दिसतात. मग हे 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते, आपल्या शिकलेल्या प्रॉपर्टीनुसार आधीच्या व्हिडिओमधल्या. इज इक्वल टू 0 इंटू धिस ब्रॅकेट 0, दिस इज युअर आन्सर. तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, 0 आली. तर विदाउट एक्सपांडिंग करता आपण ह्याला सॉल्व केलं. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाउ नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट मधला 2. ह्याला पण तसंच सॉल्व करायचं आहे विदाउट एक्सपांडिंग. सोल्युशन. लेट डी, डिटर्मिनंटसाठी आपण डी डिनोट करूया. 2 3 4 5 6 8 6x 9x 12x.
आता 2 कॉलम किंवा रो आपल्याला आयडेंटिकल करायचे आहेत. आडवे रो असतात, रो 1, रो 2, रो 3. उभे कॉलम असतात, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. हे प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही, फक्त सुरुवातीला तुम्हाला समजावं म्हणून मी लिहिले. आता मी काय करतोय, रो 3 मध्ये बदल करतोय. काय बदल करूया रो 3 मधनं? मी रो 3 मधनं 3x कॉमन काढतो. प्रत्येक टर्ममधनं 3x कॉमन काढता येईल आपल्याला. मी असं म्हणतो वाटलं असतं, टेकिंग कॉमन टेकिंग 3x कॉमन फ्रॉम R3 we get. मी रो 3 मधनं 3x कॉमन काढतो. 3x जर कॉमन काढला तर बघा R1 ॲज इट इज राहील 2, 3, 4. R2 पण ॲज इट इज राहील 5, 6, 8. R3 मध्ये बदल केला आहे आपण. R3 मध्ये काय बदल केला आहे तर R3च्या प्रत्येक टर्ममधनं 3x कॉमन काढल्या. इथून 3x कॉमन काढला तर इथं काय राहिला 2 राहिला. इथून 3x कॉमन काढला तिथे काय राहिला 3 राहिला. इथून 3x कॉमन काढलं तर इथं काय राहिला 4 राहिला. किंवा अप्लाय केलं तर बघा 3x × 2 6x, 3x × 3 9x, 3x × 4 12x. मग बघा आता जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर काय तुम्हाला आयडेंटिकल दिसायले 2, 3, 4 2, 3, 4. रो 1 आणि रो 3 आयडेंटिकल दिसायलेत. रो 1 आणि रो 3 आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटचं व्हॅल्यू 0 असते. 3x × 0 0. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. नेक्स्ट बघा 3 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे. डिटर्मिनंट 2, 7, 65, 3, 8, 75, 5, 9, 86. आता ह्याला पण आपण विदाउट एक्सपांडिंग सॉल्व करायचे, म्हणजे प्रॉपर्टी अप्लाय करायच्यात. मग बघूया इथं 2 कॉलम किंवा 2 रो आपल्याला आयडेंटिकल करता येतात का. सोल्यूशन लेट D इज इक्वल टू 2, 7, 65, 3, 8, 75, 5, 9, 86. आता इथं आपण कॉलम आयडेंटिकल करू. आता कोणत्या कॉलममध्ये बदल करायचा आहे आपल्याला, कॉलम 3 मध्ये बदल करू आपण. बघा कॉलम 3 चेंज काय करायचं आहे तर कॉलम 3 -9 कॉलम 2 असा बदल करूया. मग बघा इज इक्वल टू डिटर्मिनंट. आता कॉलम 3 मध्ये बदल होणार आहे. मग कॉलम 1 आणि कॉलम 2 ॲज इट इज लिहू. 2, 3, 5, 7, 8, 9. आता बदल कशात होणार आहे तर कॉलम 3 मध्ये. जो सुरुवातीला इथं लिहितो त्याच्यात बदल करायचा असतो, बाकीचे जशाल तसे लिहायचे. काय बदल करायचा आहे तर कॉलम 3 -9 कॉलम 2, म्हणजे पूर्ण कॉलम 2च्या एलिमेंटला 9ने मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाय करून जे येईल ते कॉलम 3 मधनं सबस्ट्रॅक्ट करायचे. मग कॉलम 2ला बघा हे कॉलम 2, ह्या कॉलम 2ला आपण 9ने मल्टिप्लाय करू. 9 7 63 आणि कॉलम 3 मधनं सबस्ट्रॅक्ट करायचे, म्हणजे 65 मधनं 63 सबस्ट्रॅक्ट केले तर काय राहतील 2 राहतील. तसंच 9 8 72, 75 मधनं 72 सबस्ट्रॅक्ट केले तर 3 राहतात. 9 9 81, 86 मधनं 81 सबस्ट्रॅक्ट केले तर 5 राहतात. इज इक्वल टू, तर बघा 2 3 5 2 3 5 2 कॉलम आयडेंटिकल आहेत, कॉलम 1 आणि कॉलम 3. असे 2 कॉलम जर एखाद्या डिटर्मिनंटचे आयडेंटिकल म्हणजे सारखे असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 1 मधले 3 क्वेश्चन अतिशय सिंपल होते ते कव्हर केले. आता राहिलेले क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.